हॅलो हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो. आज आता मंगळवार, हा ॲक्च्युली मंगळवारचा व्हिडिओ आहे. तर शूट करून ठेवलेला होता आणि मला टाकायचंच, एडिटिंग करायचं झालं नव्हतं म्हणून वेळ झाला या व्हिडिओला. तर असो, तर आता मी सर्व लादी वगैरे पुसून घेत आहे. लादी आणि सर्व कचरा वगैरे काढून झाला, जेवण झालेलं आहे, डबा वगैरे झाला आणि आता म्हटलं सर्व पसारा वगैरे उचलून सर्व लादीला हात वगैरे मारून काम सर्व पूजेचं काम आवरून घ्यावं. तर आजीचं पण आवरायचं होतं. तर आजी आता चालले बाथरूमला वगैरे. तर सर्व काही उंबरठ्याची पूजा वगैरे झाल्याशिवाय आपलं मंगळवारी शुक्रवारी काम होत नाही. आणि उंबरठा पुसून घेत आहे मी आता. आणि सर्व असं बेडवर वगैरे सामान तसंच होतं, लोड वगैरे उचलायचे होते. बाकी सर्व कचरा वगैरे काढून झाला. आता म्हटलं दरवाजाला वगैरे हात मारून घ्यावा. आणि सर्व कसं साफसफाईचं काम झाल्यावर मग पूजेला कसं एकदम पॉझिटिव्ह थिंग्स आपल्या मनामध्ये निर्माण होते, आळस वगैरे निघून जातो आणि स्वच्छता जेवढी घरामध्ये असेल तेवढं खूप छान प्रसन्न वातावरण होतं आहे. आणि जरा वेळ लागतो पण कसं होते, सर्व व्यवस्थित होतं आहे. अगोदर लादी वगैरे आणि मग पूजा. जेवण तर झालेलंच आहे, कपडे वगैरे सर्व झालेले आहेत. सर्व कामं करून घेतली. म्हटलं आज आरामात पूजा करावी. आणि आडवाराला पण अशी गडबडीत पूजा असत्या. तर रोज मंगळवार शुक्रवार आरामात थोडी पूजा असते माझी. तर मंगळवारचा असते माझा उपवास. तर म्हटलं आता फटाफट पुसून घ्यावं आणि सर्व बाजूने हात मारायचा म्हटल्यावर जरा वेळ जातो. आणि दरवाजाचं लिंपण वगैरे हा उंबरठ्यावरती केलं ना थोडं बरं वाटतं शुक्रवारी शनिवारी. आणि मग आज सर्व देवांची पूजा करायची होती म्हणून म्हटलं सर्व बाजूने हात मारून घेतला की बरं पडते. तर आठवड्यातून 2 वेळा तरी हात मारणं गरजेचं आहे दरवाजावरती वगैरे सर्व बाजूनी. नाहीतर मग लगेच जाळ्या वगैरे धूळ बसते. धूळ कुठून येते एवढी काय माहिती नाही, पण आपल्याला बरं वाटतं. आणि छान असा आता बघा सर्व झालेला आहे. उंबरठा पुसून घेते. उंबरठा पुसून घेऊन कसा व्हाईट होतं आहे उंबरठा, हळदीचं निंपर करून येलो सारखं झालं आहे. तर आता म्हटलं पॅसेजमध्येही हात मारून घ्यावा सर्व. आणि आता केलं पूजेला चालू आणि सर्व काढून घेत होते पूजांचं. सर्व पसारा वगैरे उचलला, स्वामींचं आसन उचलून साईडला ठेवलं आणि घटही साईडला ठेवला. आणि छान असा कलश साईडला ठेवून स्वामींचा फोटो वगैरे उचलून म्हटलं सगळी साफसफाई करून घ्यावी. कारण अगरबत्तीची वगैरे धूळ सर्व बाजूने उडते आणि कसं तरी वाटतं मग त्याच्यावरच पूजा करायची. अगोदर म्हटलं सर्व कपडा वगैरे झाडून घ्यावा. मंदिर छोटं आहे, मंदिर बनवायचं आहे. तर मंदिरामध्ये फक्त देवी आईचा फोटो, देवी आईच्या मूर्त्या बसतात. तर बाजूलाच मी स्वामींचं सर्व मांडलेलं आहे. हे सर्व काढून घ्यावं म्हटलं आणि मग सर्व साफ करून कपडा वगैरे झाडून आणि मग चालू करावं पूजेला. तर थोडा वेळ लागतो पण खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि कुठे रोज आपण हे करत बसतो आहे. तर सर्व म्हणजे वाराला पण मी तर करते, तुम्ही कसं करताय ते मला सांगा. तर सर्व पुसून हात मारून ओल्या कपड्यानं वगैरे घेतला आणि कपडा झाडून आणला. तर अजून एक कपडा आणायचा आहे मला, एकच आणला आहे मी, रेड कलरचा आहे. तर आता तो म्हटलं दुसरी वेळच होती, 1 हप्ताच झाला होता आणून. आता म्हटलं आणावा तेव्हा नवीन टाकावा, मग तेव्हा धुवून टाकावा, आता असंच झाडून टाकावा. तर आता रांगोळी काढून घेते म्हटलं अगोदर. रांगोळी काढून म्हटलं त्याच्यावर पूजा करावी आज स्वामींचा त्याच्यावर हे करावा. आणि मंदिराच्या पुढे काय मी स्वामी समर्थाची हे आणले, प्लेट आणले नावाची, ती ठेवणार होती. आणि ते स्वस्तिक काढून घेतलं
आणि खाली खाली सारखी पूजा मांडू वाटत नाही. मंगळवारची शुक्रवारची वगैरे मी अशीच, गुरुवारची पण अशीच पूजा मांडते ह्याच्यावर. आणि छान वाटतं असं रांगोळी वगैरे काढल्यावर. मन जरा प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. ह्याच्यावर आता मी हे ठेवणार आहे, आसन ठेवणार आहे स्वामींचं. हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलं आणि छान आता म्हणजे पूजेचं कसं आपलं व्यवस्थित झालं म्हणजे आपल्याला दिवस खूप चांगला जातो. आणि आठवड्यातून 2 वेळा तरी पूजा अशी करावी, गुरुवारची किंवा शुक्रवारची आणि मंगळवारची. तर म्हटलं आता ह्याच्यावरच ठेवावं स्वामींना, कारण खाली सारखं खाली खाली नको होता माझ्याकडं पाट तो मोठा. तर म्हटलं त्याच्यावर ठेवलं तर एकदम असं आतराळी राहील आणि थोडंसं उंच पण होईल. तर जेव्हा मोठं मंदिर घेता येईल तेव्हा सर्व मंदिरात बसेल. तर आता म्हटलं थोडे दिवस आहे तर कपाट होतं माझं, ते कपाटावरच मी ठेवते सर्व. तर आता सर्व हे झालेलं आहे. मग आता कपडाही हे झाडून वगैरे आणलेला आहे. आता ते म्हटलं घालावं आणि मग आता आरामात सर्व देवांना पुसून वगैरे धुवून फोटो पुसून घ्यावेत आणि मूर्त्यांना धुवून घ्यावं. तर प्लेट ही आणलेली आहे मी तांब्याची, त्याच्यामध्येच मी धुवून घेते देवांना. तर पितांबरीचे देव असतील ते त्याच प्लेटमध्ये मी घासून घेते. तर आता मूर्त्या काढल्या मी बाहेर. तर यल्लामा देवीची परशुरामाची मूर्ती आहे माझ्याकडे, सासूने आणलेली होती. तर पूजा मला एवढी काय म्हणजे असं व्यवस्थित मला काय त्याच्यातलं एवढं माहीत नाही, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी करत असते. तर याचं कसं खूप करावं लागतं आणि जेवढं म्हणजे आपल्याला एकानेच करून चालत नाही, तसं मी एकटीच करते घरातलं. देवाची भक्ती करणं खूप चांगलं, पण ती सेवा भक्ती आपल्याला हातून मनापासून चांगली होणं खूप गरजेचं असतं. देवी आई मला खूप आवडते, पण तिचं माझ्यातून एवढं होतं आहे की नाही ते मलाही कळत नाही. मी फक्त गुरुवारचं तिचा अभिषेक करते आणि रोज तिला पाण्यातून हळदी कुंकू लावून काढून ठेवते. कधी मूर्त्या अशा हे झाल्या तर मी पितांबरीनेही घासत असते आणि जसं होईल तशी मी पूजा करते. पण एवढं तिचं म्हणजे तिनं स्वीकारलं की नाही ते मला पण कळत नाही. तसं घरामध्ये खूप वातावरण चांगलं पण आहे, पण मनात असं वाटतं की म्हणजे सर्वजण बोलतात असं करायचं, देवीचं लिंब वगैरे काढणं. म्हणजे आमचं कसं वस इथे मुंबईमध्ये सर्व सासूनी काही म्हणजे असं गावात कोणाच्या असतं, गावात कशी लोक बोलतात आमच्या प्रोग्रामला या तुम्ही, तेव्हाच आम्ही तुमच्या प्रोग्रामला येणार. तर गावाला कोण राहत नव्हतं यांचं पहिल्यापासून. तर आता देवी कोकटनडची स्थायिक आहे, तिकडे एवढ्या लांब जाणं होत नाही. तर आता कसं म्हणजे आता मी जेवढं माझ्या म्हणजे स्वीकारलं, जसं सासू करायची तसं मी करते, करण्याचा म्हणजे प्रयत्न करते. आणि सासू पण एवढं करत नव्हती, तर तेवढं मी करण्याचा विचार करते तिचा. पण मला असं वाटतं देवीचं जेवढं करणं गरजेचं आहे तेवढं तिचं होत नाही. असं चालतं आहे का असं माझ्या मनामध्ये कधी कधी खूप असं वाटत असतं. आणि गावाला वगैरे जाणं अशक्य आहे, मी एकटी जाऊन तरी मी काय करणार आहे. म्हणजे ते कुणाला काही माहितीच नव्हतं. म्हणजे आमचे कुलस्वामी नाही आहे असं सासूला कोणीतरी सांगितलं आणि तिने आणलं, तिच्या हातूनही झालं नाही. तिने पण पाण्यातून काढून पूजा वगैरे करून हे केलेलं आहे. तिने काय लिंब वगैरे कधी काढत नव्हती, काय नव्हती. आणि एवढं मला आता काही माहिती नाही, पण मला असं वाटतं की आता मी स्वीकारलं, पण पुढे माझ्या मुलांनी सुनांनी स्वीकारलं पाहिजे, केलं पाहिजे. पुढे आत्ताच बघताय तुम्ही मुलं एवढं काय म्हणजे असं सोपं असेल तेवढं मुलं देवाच्या पुढे उभं राहायला पण आता तयार नसतात. तर आता आपण जे करतो ते मुलं करतात, पण तरी पण जशी पिढी जसं समाज हे करतं तसं पुढे हे होत जातं. तर मुलांना आजकालच्या फक्त म्हणजे असं कसं जनरेशन आजकालचं कसं झालं आहे तुम्हाला माहितीच आहे. तर एवढं कोण अवघड करत बसणार आहे का. तर असं मनामध्ये प्रश्न वाटतं की हिचं माझ्या हातून होतं आहे की नाही. म्हणजे माझ्या हातून तर मी जोपर्यंत माझं जीवमान आहे तोपर्यंत मी तिचं करत राहीन जेवढं जमतं आहे तेवढं. पण पुढे पण तिचं व्हायला पाहिजे मला असं वाटतं. तर
माझ्या मनामध्ये प्रश्न असा उद्भवतो की हिला काय करायचं, हिच्या स्थानावर सोडावं की काय, चालतं का तसं, आणि पुढे काय होईल ते माहिती नाही. म्हणजे लोक असे कसे बोलतात, चालत नाही तसं, एकदा आणल्यावर सोडणं खूप हे असतं. तर मला वाटतं की आता आपल्या जर म्हणजे आता पाहिजे तेवढं होतच नाही तिचं कसं गारवा तिचा लिंब काढणं, तिच्या सवासणी करणं खूप गरजेचं असतं. आणि तसं कसं म्हणजे मी एकटीनं म्हणून तसं चालत नाही, आणि एकदा करून तिचं भागत नाही. तिचं 6-6 महिन्याला किंवा वर्षभरातून एकदा केलंच पाहिजे. तर कोण म्हणतं तसं जरी नाही केलं, देवावर जरी गेलात तरी चालेल, देवावर जाऊन केलं तरी चालेल. पण आता मुलामधून जाणं अशक्य आहे तिकडे. कधी मी म्हणजे असं एवढं कधी मी गेलीच नाही कर्नाटकला वगैरे. तर आता मी यांना बोलतच होती की आता छोट्याची झाली आहे 12वी, मोठ्याची तरी झाली सर्व जॉबला वगैरे आहेत. आजीमुळं कुठं जाऊ शकत नाही. आजी आजारी असते, म्हणजे माझी सासू आजारीच असते नेहमी. तिला सोडून जाऊ शकत नाही कुठे. 2-3 दिवस तरी जाणार आहे असं काही करायचं म्हटलं तर. तिथं जाग्यावर पडून आहे. तर आता देवीचं करायचं कधी, तर मी देवीला सांगते की तुला जर माझ्या मंदिरात कायमचं स्थायिक व्हायचं असेल तर माझ्या हातून तेवढं म्हणजे मी आता स्थानावरच येऊन करेन. जेव्हा करेल तेव्हा तोपर्यंत मला म्हणजे ताकद दे तेवढी, आणि मला कसं म्हणजे हे होणार आहे. तू खुश असशील तर मग ठेवणं गरजेचं आहे, नाही तर आता काय करावं ते प्रश्न पडलेला आहे खूप मोठा. आणि कोणाला विचारायला गेलं तर ते सर्वजण बोलतात की नाही, चालत नाही तसं सोडून वगैरे. कोण कोण म्हणतं की उत्तर पूजा वगैरे करून, देवीची पूजा करून सासूच्या हातनं सोडा. पण तरी पण असं मनाला प्रश्न वाटतो की चालेल का असं केलं तर. म्हणजे देवाच्या स्थानावरच जिथून आणलेली तिथून सोडावी की काय, असा प्रश्न मनामध्ये पडतो. म्हणजे आता आपण जर आता असा पण प्रश्न पडतो, आपण सासूचं सर्व घेतो आणि देवीला कसं सोडायचं, तो पण प्रश्न मनामध्ये होतोय. तिने कसं ना कसं तिनं स्वीकारलेलं तसंच आपण पण मी स्वीकारेल, पुढे कोण स्वीकारते की नाही काय माहीत. आता बघा, मळवट वगैरे भरायला खूप वेळ जातो आणि कुंकू वगैरे काही चिटकत नाही, म्हणून मी 2 टिके लावते आपली. मळवट एवढा व्यवस्थित भरायला गेलं तर तिच्या डोळ्यामध्ये वगैरे कुंकू जातं. मग जसं जमतं तसं ती स्वीकारते. मला काय म्हणजे असं देवीचा प्रॉब्लेम नाही. देवीचं खूप असं करावंसं वाटतं, पण तेवढं ते करणं गरजेचं आहेच. पण तेवढं होतच नाही, कारण एकदा करून चालत नाही. आपण एकदा करतो आणि परत नंतर होत नाही तिचं. तर आता तसं चालतंय का? तुमच्यातलं कोण असं ह्या देवीचं भक्त आहे का? तर तुम्हाला माहिती असेल देवीला सोडली तर वगैरे, म्हणजे काय केलं तर. आता भावी सर्व समाजातील लोकांचं घरोघरी असतेच, त्यांना खूप काही माहिती असतं. पण आता कसं करायचं काय ते मला काही प्रश्नच खूप मोठा पडलेला आहे. थरथराट कापतो अंगाचा काय देवीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर. पण आज मी धाडस करून मी बोललेच की कारण आपला जीवमान आहे तोपर्यंत आपण करू शकतो. पुढे कोण करणार की नाही. आजकालच्या सुना कशा भेटतात कसं नाही. स्वतःचा संसार असं म्हणजे जॉबला वगैरे जाणारे असेल तर नाहीच होत, एवढं करणं अशक्यच आहे. पण तरी पण 100त एखादी असते देवाची पूजा वगैरे करून मग सर्व काही बघते. पण तसं भेटणं खूप मुश्किल आहे, आणि भेटली तर खूपच चांगलं होईल. स्वीकारणारी तिच्या पुढची भावी पिढी काय करते ते आपल्याला माहीत नाही, पण आपल्या पुढची पिढीनं तरी स्वीकारलं पाहिजे आणि केलं पाहिजे. आता आपण घरामध्ये ज्योतिबाचा फोटो वगैरे असतं, त्याचं एवढं काही नसतं. ज्योतिबाचं म्हणा, स्वामींचं म्हणा, काही जत्रा यात्रा नाही केल्या तरी चालतं आहे. देवाची सेवा मनोभावी घडली आपल्या हातून, कधी केली कधी नाही म्हणजे असं केली तरी चालते. पण ह्या देवीला असं वाटतं की पाण्यातून रोज काढून पूजा करावी, आणि अडचण वगैरे असल्यावर नाहीच शक्य होत नाही. तर बघा आता गळ्यातलं वगैरे मी म्हणजे असं मंगळसूत्र वगैरे घालताना खूप वेळ जातो, तरीही आपल्याला ते व्यवस्थित एकदम करणं गरजेचं आहे. नथ आहे तिची, कानात झुमके आहेत, कधी कधी लवकर बसत नाही ते पटकन. असं म्हणजे कसं मापाने, आता एवढं कलाकार हे झालेत की मूर्त्या वगैरे कसे बनवतात ते काय माहीत. पण व्यवस्थित एकदम केलं की देवीची खूप अशी आकर्षक मूर्ती दिसते, आणि असं वाटतं की खरंच आपल्याकडे देवी बघते असं वगैरे. तर आता
व्यवस्थित मंगळसूत्र वगैरे घातलं, नथ घातली. कानातलं बसतच नव्हतं, पटकन स्क्रू लागत नव्हते, तर लागून घेतले. परीक्षा घेतल्यागत कधी कधी होतं, कधी कधी पटकन होतं, कधी कधी होतच नाही पटकन. तर आता एक ते म्हणजे मुलं लहान होती तेव्हा, शाळेत वगैरे नव्हती जात, तेव्हा सासू पण जरा बरी होती, वयाने एवढी काही थकली नव्हती. तेव्हा मग गावाला जुनं घर आहे सासूचं, म्हणजे सासूच्या सासूचं. तिथे जाऊन मी 4-5 बायका लावून केलेली एकदा लिंब वगैरे, पण कोण जावं वगैरे भाव मदतीला नाही, कोण नाही, आपण एकट्यानेच करायचं. सर्व आता म्हणजे कसं वाटण्याला सर्व काही उभं राहतात, सासूचं काय आहे ते आमचं आहे, पण जे महत्त्वाचं असते ते कोण स्वीकारायला तयार नसते. तर मी म्हणते की काय आता समाजात सर्व तेच चालू आहे, कुणाला काय बोलून फायदा नाही. तर मी म्हणते तुम्ही कोणी या देवीचं भक्त वगैरे असेल तर कसं काय करावं काय नाही, असं आता मी म्हणते की बघू आता कसं कसं होते. अजून म्हणजे बघा आता किती मूर्ती मस्त एकदम दिसते आपल्याला, म्हणजे जसं करल तसं असते. आपल्याला आवडलं म्हणून आपण केलं, पण आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की असं करा वगैरे. देवीचं कसं करणं खूप गरजेचं आहे. देवी घरात आहे, धुळीत आपण ठेवू शकत नाही, आणि जेवढं करेल तेवढं आपल्या घरासाठी खूप चांगलं आहे. भरभराटी येते घराला, खूप चांगलं आहे. मी आता पाण्यातूनच मूर्त्या काढून घासते कधी कधी, म्हणजे कधी कधी म्हणजे 15 दिवसाला घासावेच लागतात किंवा आठवड्याला, कारण एकदम तांब्याची मूर्ती असतील त्यांना घासावेच लागतात, नाही तर मग ते एकदम असं हे पडल्यागत होते, लाल लाल पडल्यागत होत आहेत. मग आता बघा देवीची पूजा वगैरे सर्व झालेलं आहे स्वामींचं. आता मी म्हटलं त्यांचं हे अभिषेक करून घ्यावं लागले हाताने. मग आता ताट वगैरे धुवून आणलं पाण्याने, पहिल्यांदा आपण अत्तर वगैरे लावतो ना ते सर्व काही करून घेते. आणि कसं आहे आता बघा, जेवढं विचाराल बोलल तेवढं कमी आहे. जेवढं मला वाटलं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर काय असतं कसं असतं ते तुम्ही मला नक्की कमेंट्सद्वारे सांगा, कसं करायचं काय ते. तसंच म्हणजे आता जेवढं माहिती आहे तेवढं मी करतेच आहे, पण अजून तुम्हाला काही याच्यातलं माहिती असेल, देवीला सोडली तरी चालेल का, किंवा पुढे काय करायचं, हे असे प्रश्न आहेत ना, त्याची उत्तरं भेटली तर खूप मस्त वाटेल. आणि तसं माझी सोडायची अजिबात इच्छा नाही आहे, पण पुढे काय होईल हा प्रश्न आहे. आता कसं आहे, मरण तर कुणाला चुकलेलं नाही, सर्वांनाच आहे ते. तर आपल्या माघारी काय होईल हा प्रश्न मोठा पडतो, तर ते तुम्ही नक्की सांगा. आणि ह्या देवीचे भक्त कोण आता माझ्यासारखेच असतील, ज्यांना खूप काही म्हणजे भक्त असतील आणि ज्यांना खूप काही याच्यामधलं माहिती आहे, ताई दादा, त्यांनी मला नक्कीच मदत करा आणि सांगा की कसं करायचं काय ते. आणि जरी ते कुठे मुंबईला कोणा राहत असतील तर मला मदत करू शकता की आपण मिळून करू, म्हणजे कसं करायचं काय ते. इथे जरी केलं तर मुंबईमध्ये चालेल. आता म्हणजे ते सांगा मला. आणि आज जेवढं बोलेल तेवढं आता खरं कसं कमी आहे आणि व्हिडिओ खूपच मोठा होईल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.